कशा म्हणजे ना प्रथम आपणा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, रावणाचा दृष्टिकोन आणि समाजाला प्रश्न. रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं. तपासा स्वतःच्या चारित्र्याला. मोठ्याने त्याने विचारलं, मोठ्याने. हो, केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा, पण प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. दिवसा ढवळ्या रस्त्यावर आवृचे लचके तोडतात आणि सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात. अरे, तुम्हा मानवांपेक्षा राक्षस ठरलो भारी, केला नाही अपमान सीतेच्या माझ्या दारी. रावणाचा समाजाला आरसा आहे. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्यात आणि वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कळ्या मारल्यात. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम करण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा. तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा, पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम मला दाखवा, राम मला दाखवा. मित्रांनो, व्हिडिओचा मुख्य उद्देश काय आहे? रावण सीतेचे अपहरण करूनही त्याने मर्यादा पाळली, पण आजचे लोक हुंड्यासाठी महिलांना म्हणजे थोडक्यात सीतेला जाळतात आणि लिंग निवडीसाठी गर्भपात करतात. त्यामुळे लोकांना रावणाला जाळण्याचा हक्क नाही. त्याऐवजी त्यांनी आपले चारित्र्य सुधारावे आणि त्यांच्यातील राम दाखवावा, राम दाखवावा.